बॅक. भरपूर दिवसानंतर मी आज व्लॉग पोस्ट करतेय. खरं सांगायचं तर मी हे सगळं थोडं मिस केलं, कॅमेरा, शूटिंग आणि तुम्हा सर्वांशी गप्पा. कारण मी दिवाळीच्या सुट्टीसाठी माहेरी गेलेली. लाईफ मध्ये कधी कधी थोडं थांबावंही लागतं स्वतःसाठी आणि मनासाठी. आणि ब्रेक घेतल्यानंतर इट फील सो गुड टू बी बॅक. चला तर मग आजच्या व्लॉग मध्ये माझ्यासोबत एक छान रिलॅक्स इव्हनिंग स्पेंड करा. इव्हनिंग म्हणजे माझ्यासाठी एक छोटासा ब्रेक असतो. दिवसभराच्या धावपळीनंतर जेव्हा हातात चहा येतो ना, तेव्हा खरंच खूप रिलॅक्स फील होतं. आपण जेव्हा घरात इव्हनिंग स्पेंड करतो ना, तेव्हा घरात एक वेगळी शांतता असते. आणि हो, चहाशिवाय संध्याकाळ अपूर्णच वाटते ना. आणि सोबत गप्पा मारायला एखादा पार्टनर असेल तर मग चहाची मजाच काही वेगळी. तर इथे मी चहा बनवल्यानंतर मस्त बाल्कनीमध्ये बसून दोघांनीही चहा एन्जॉय केला. आणि सानवीला दिवाळीच्या सुट्ट्या चालू होत्या, त्यामुळे सगळी कामं रिलॅक्स जशी होतील तशी करत होते. चहा पिऊन झाल्यानंतर इथे सानवी खेळत होती. मग तिच्यासोबत थोडासा टाइमपास केल्यानंतर लगेचच कप वॉश करून ठेवले. आणि आजचा डिनर खूप स्पेशल आहे, कारण आज मी बनवणार आहे व्हेज स्प्रिंग रोल. जर तुम्ही वेट लॉस करत असाल आणि तुम्हाला जर हेल्दी पण टेस्टी खायचं असेल ना, तर ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आणि त्यासाठी व्लॉग लास्ट पर्यंत बघा. आणि इथे चहा पिऊन झाल्यानंतर कप वॉश करून ठेवले. आणि आता फ्रीज मधून सगळ्या व्हेजिटेबल्स काढून घेतेय मी. तुमच्याकडे ज्या व्हेजिटेबल्स अवेलेबल असतील त्यापासून तुम्ही हे स्प्रिंग रोल बनवू शकता. आणि हो, मी आज व्हाईट सॉस पास्ता पण बनवणार आहे, जी रेसिपी तुम्हाला मिळेल आणि जी बनवायला खूप इझी आहे. आणि व्हाईट सॉस पास्ता मध्ये मी मशरूम्सही ऍड करणार आहे, त्यामुळे त्याची टेस्ट आणखी नेक्स्ट लेवल होते. तर त्यासाठी मी सगळ्या व्हेजिटेबल्स आणि मशरूम्स छान वॉश करून त्याला चॉप करून घेते. जर तुम्हाला मशरूम आवडत नसेल तर तुम्ही हे स्किप पण करू शकता.
व्हेजिटेबल्स छान वॉश करून झाल्यानंतर याला छान चॉप करून घेते मी। सगळ्या व्हेजिटेबल्स कट करून झाल्यानंतर मी पास्ता बॉईल करून घेते। तर त्यासाठी मी एका पॅन मध्ये ऍड करते थोडंसं पाणी, ऑइल आणि मीठ। आणि आता यात पास्ता ऍड करून याला छान कुक करून घ्यायचं। आणि एका साईडला पास्ता बॉईल होतोय तोपर्यंत मी दुसरीकडे स्प्रिंग रोल बनवून घेते। तर त्यासाठी मी एका बाउलमध्ये पाणी ऍड केलं आणि आज मी यूज करणार आहे राईस पेपरच्या शीट्स। आणि याला पाण्यामध्ये डिप केल्यानंतर याला एका चॉपिंग बोर्डवर काढून घेतलं आणि आता याच्यावरती टाकून घ्यायचे तीळ याने छान क्रंचीनेस येतो आपल्या रोल्सला। आणि आता याच्यावरती अशा सगळ्या व्हेजिटेबल्स कट करून घेतलेल्या टाकून घ्यायच्या आणि लास्टला याच्यावरती थोडंसं ब्लॅक पेपर पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मग याला छान सील करून घ्यायचं। आणि इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतला आहे। आता मी याच्यावरती थोडासा सॉल्ट आणि ऑलिव्ह ऑइल टाकून पेरी पेरी सीझनिंगने याला कोट करून घेणार आहे। आणि छान कोट करून झाल्यानंतर याला एका पॅन मध्ये बटर टाकून थोडंसं फ्राय करून घ्यायचं। आणि इथे पनीर छान फ्राय करून झाल्यानंतर मी आता बनवायला घेते पास्ता। तर त्यासाठी एका पॅन मध्ये ऍड करायचं थोडंसं बटर आणि बटर मेल्ट झाल्यानंतर त्यात लगेचच ऍड करायचा चॉप केलेला भरपूर लसूण आणि मग लसूण छान फ्राय करून घ्यायचा आणि मग ऍड करायचे मशरूम जे आपण कट करून घेतलेले।
आता हे मशरूम छान सॉफ्ट होईपर्यंत त्याला कुक करून घ्यायचं। त्यानंतर यात टाकायचं थोडासा सॉल्ट, म्हणजे हे लवकर सॉफ्ट होतात। आणि मग मशरूम छान सॉफ्ट झाले की त्यात चिली फ्लेक्स टाकायचे, म्हणजे छान स्पायसीनेस ॲड होतो पास्ताला। त्यानंतर त्यात टाकून घ्यायचा थोडासा मैदा। त्यानंतर यात चीज ॲड करायचं। तुम्ही इथे प्रोसेस चीज किंवा मग चीज स्लाइसेस पण ॲड करू शकता, याने छान सीझी होतो आपला पास्ता। आणि पास्ता रेडी झाल्यानंतर सगळ्यात पहिले सानवीला पास्ता दिला, कारण तिला हा पास्ता खूप आवडतो। आणि त्यानंतर मग आम्ही पण छान डिनर एन्जॉय केला सोबत। आणि जेवण झाल्यानंतर सगळ्या प्लेट्स आणि जे सिरॅमिकचे पॉट्स होते ते वॉश करून ठेवले। आणि आजच्या व्लॉगमध्ये एवढंच। भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।